पिंपरी चिंचवडमधल्या या 6 वर्षीय चिमुरड्यानं जी-बी-एस वरती मात केलेली आहे. सलग 14 दिवस त्याच्यावरती उपचार झाल्यानंतर तो ठणठणीत बरा झालाय. आता त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे. फिजिओथेरपीची त्याची ट्रीटमेंट सुरू आहे. मात्र त्याच्यामध्ये चांगली प्रगती होताना दिसतीये. तुला आता कसं वाटतंय बाळा? छान छान. तो थोडंसं बोलत नाहीये, मात्र त्याच्यामध्ये सुधारणा होत आहेत हे त्यांचे कुटुंबीय सांगतायत. कधी लक्षात आलं होतं तुमच्या नेमकं की त्याला अशा प्रकारची लक्षणं येत आहेत? 14 तारखेला सकाळी थोडंसं त्यांनी सांगितलं माझे पाय वगैरे दुखतायत म्हणून 14 जानेवारीला. पण मला काय वाटलं तो सायकल वगैरे खेळतो खूप. त्यामुळे सायकल खेळण्यामुळे दुखत असतील त्याचे पाय. आणि त्याला होमवर्क करून घेतला मी सकाळी त्याचा. आणि त्याचं हँडरायटिंग व्यवस्थित आलं नाही म्हणून मी तो काय केला, संध्याकाळी होमवर्क इरेज केला, खोडला पूर्ण आणि त्याला परत करायला सांगितलं. तर तो जेव्हा पेन्सिल घेऊन बसला तेव्हा त्याला पेन्सिलची ग्रीप येत नव्हती किंवा पेन्सिल पकडता येत नव्हती. तो म्हटला की मला पेन्सिल पकडता येत नाही आणि माझे बोटं दुखतायत. मग मला असं वाटलं दिवसभर सायकल खेळतो, ब्रेक वगैरे दाबल्याने होत असेल त्याला, बोटं दुखत असतील. मग राहू दे म्हटलं, मी नको करू अभ्यास. तरी पण तो 6 वाजता त्याचा डान्स क्लास असतो, डान्स क्लासला जायला पण तयार होता. पण त्याला त्याचे पाय दुखत असल्यामुळे मी पाठवलं नाही त्याला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पण तो थोडा उठल्यानंतर चालायला थोडा त्याला प्रॉब्लेम यायला लागला. म्हणजे चालत होता व्यवस्थित प्लेन सरफेसवर, पण थोडं लडखडत होता. मग तेव्हा मला वाटलं की ह्याचं काहीतरी दुखतंय नक्कीच. आणि मग नंतर मी जेव्हा जॉबला जायला निघाले तेव्हा त्याला पायऱ्या उतरायला लावल्या मी. त्याने 2-3 पायऱ्या म्हणजे 5-6 पायऱ्या उतरल्या आणि नंतरच्या पायरीवरून मात्र 2 पायऱ्या उतरल्यानंतर 3ऱ्या पायरीवरून तो पडला खाली. तेव्हा मला लक्षात आलं की ह्याचं सायकल खेळण्यामुळे नाही तर वेगळंच कशामुळे तरी दुखतंय. मग मी ड्युटीवरून आल्यानंतर त्याला संध्याकाळी डॉक्टर संदीप शिंदे पेडियाट्रिशियन आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले. मग त्यांनी काही ब्लड टेस्ट वगैरे करायला लावल्या मला. त्याचे रिपोर्ट त्यांनी मला लगेच अर्ध्या तासामध्ये आणून दाखवा म्हणून सांगितलं. ते रिपोर्ट मी त्यांना दाखवले नेऊन. तर त्यांनी सांगितलं की त्याला सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. तर ताप वगैरे आधीच्या आठवड्यामध्ये असल्यामुळं त्याची काही नसा वगैरे आकडल्या असतील म्हणे, पण त्याला ऍडमिट करा लगेच. मग फिनिक्स हॉस्पिटलला त्यांनी ऍडमिट करायला सांगितलं. मी तिथे त्याला ऍडमिट केलं. रात्रभर त्यांनी ट्रीटमेंट दिली, औषधं वगैरे दिले. आणि सकाळी मॉर्निंगला संदीप शिंदे डॉक्टर ते आले चेक करायला. त्यांनी याला चेक केलं, इम्प्रुव्हमेंट नव्हती, तर त्याला त्याचा त्रास जास्त वाढलेला होता. मग त्यांनी मला सांगितलं की त्याला इथं ठेवूच नका, इथं काही त्याचा इलाज होणार नाही, तर त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जा. त्यांनी आम्हाला 3 हॉस्पिटल सांगितले. त्यापैकी अंकुरा हॉस्पिटल आम्हाला जवळ होतं. मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी तिथं घेऊन जाते त्याला. मग त्यांनी डॉक्टर उमेश वैद्य यांचा रेफरन्स दिला आणि तिथं घेऊन जा म्हणून सांगितलं. म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा कळालं की जी-बी-एसची लागण झाली, तुमच्यासाठी खूप मोठा धक्का असेल? हो, नक्कीच. कारण हा आजार आमच्यासाठी नवीनच होता. त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं पहिल्या स्टेपला तर कळलंच नाही की नेमकं काय आहे हे. याच्या संदर्भामध्ये थोडंसं आम्ही घाबरलेल्या अवस्थेमध्ये होतो. परंतु डॉक्टरांनी ज्यावेळेस सी-जी मॅडम म्हणून तिथं न्यूरोलॉजिस्ट आहेत. तर त्यांनी थोडंसं आम्हाला आधार दिला आणि त्यांनी सांगितलं की बरं होतंय, फक्त आपल्याला ह्या ट्रीटमेंट करावी लागेल. आणि त्यांनी आम्हाला IVIG जे इंजेक्शन आहे, ते इंजेक्शन मागवून घ्यायसाठी सल्ला दिला. त्यानंतर आम्ही 2-3 तास थोडंसं इकडं-तिकडं चौकशी करून आम्ही अवेलेबल करून घेतलं IVIG इंजेक्शन. आणि मग त्यांनी लागलीच त्याच्यावर उपचार चालू केले आणि त्यांनी MRI करायला सांगितलं. मग त्याचा ब्रेनचा MRI आणि स्पाईनचा MRI करून घेतला. तर MRI रिपोर्टमध्ये थोडंसं जी-बी-एसची लक्षणं आहेत अशा पद्धतीचं त्यांनी दिलं. त्यानंतर लागलीच मग आम्ही परत त्याला ICUमध्ये म्हणजे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि नंतर मग तो ICUमध्येच होता. जवळपास 3-4 दिवस त्याच्यावरती तिथंच ट्रीटमेंट झाली. 7 दिवस तो ICUमध्ये होता. 8व्या दिवशी त्याला ICUच्या बाहेर काढण्यात आलं. बाहेर काढल्याच्या नंतर जे इम्प्रुव्हमेंट पाहिजे होती डॉक्टरांना तेवढ्या पद्धतीमध्ये ती दिसली नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की परत एक वेळेस आपण हा डोस जो आहे इंजेक्शनचा तो रिपीट करूया. आम्ही थोडंसं घाबरलेलो होतो की एक तर डोस दिलेला आहे, लहान बाळ आहे आणि परत तो डोस द्यायचा का? त्या अनुषंगाने पण त्या मॅडमनी म्हणले की नाही, आपण काही अडचण येणार नाही, आपण देऊया. मग परत आम्ही ते IVIG इंजेक्शन बाहेरून ॲडजस्ट करून घेतले आणि त्याला सेकंड डोस दिला. सेकंड डोस दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट झालेला आहे. आणि मग थोडीशी तो हालचाल करायला लागला, हात पाय थोडंसं नॉर्मल करायला लागला. त्यावेळेस थोडंसं आम्ही मग रिलॅक्स झालो की नाही बाबा, आता आपला पेशंट बरा व्हायच्या मनस्थितीमध्ये आहे. आणि मग हळूहळू आता रोजच्या रोज थोडी इम्प्रुव्हमेंट व्हायला लागली. 4-5 दिवस आम्ही त्याला बाहेर ठेवलं तिथं हॉस्पिटलमध्ये आणि आता 3 दिवस झाले आम्ही त्याला घरी घेऊन आलेलो आहे. नेमकं कशामुळं झालं? ह्याचं काही निदान समोर आलेलं आहे का? निदान नाही, तसं त्यांनी पाणी PCMC वाल्यांनी पाणी टेस्टिंगला घेऊन गेलेले आहेत. आणि ऍक्च्युली त्यानं थोडं बाहेरचं पण 1 आठवड्यापूर्वी बाहेरचं खाल्लं होतं. तेव्हाच त्याला थोडे लूज मोशन झाले होते 3-4 दिवस. पण खूप काही नाही, दिवसातले 3-4 वेळेस जायचा तो वॉशरूमला. आणि घरात सगळ्यांनाच त्यावेळी झालं, त्यामुळं आम्ही काही असं विशेष लक्ष दिलं नाही की घरात सगळ्यांना झालेलं असल्यामुळं बाहेरचं खाल्ल्यामुळे झालं असेल असं वाटलं. बाकी सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं कमी पण झालं
पण नंतर ह्याला 14 तारखेला हा त्रास झाला. आणि ऍक्च्युली तो जेव्हा आता सांगतोय मला की मला 14ला नाही तर मम्मा पतंग उडवायच्या आदल्या दिवशीच माझं थोडं दुखत होतं, म्हणजे 13 तारखेलाच थोडं थोडं त्याचं दुखत होतं, असं तो सांगतोय, आत्ता सांगतोय मला. म्हणजे जे काही तुम्ही बाहेरचं खाल्लं होतं त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास झाला होता, परंतु तुम्हाला अशी लक्षणं दिसली नाही. नाही, नाही, काही नाही दिसले. कारण बाहेरचं खाल्ल्यामुळे जनरली असं थोडासा समोसा आल्या होतं. त्याच्यामुळे थोडंसं लूज मोशन झालं म्हणून काही तेवढं लक्ष दिलं नव्हतं आम्ही. परंतु तो नॉर्मल होता. त्याच्यानंतर 2-4 दिवस आम्ही गेले त्याच्यामुळं आणि त्याला ते थोडंसं औषध दिल्यानंतर तो रिकव्हर पण झाला होता. आज आनंदी असाल, चिमुरडा घरी आलाय. आनंदी तर आहे, पण अजून जोपर्यंत तो व्यवस्थित पहिल्यासारखा चालत नाही तोपर्यंत थोडी धाकधूक तर राहणारच आहे. पण रिकव्हरी छान आहे त्याची आणि डॉक्टर पण सांगतायत की तो 100% बरा होणार आहे, त्यामुळे थोडं समाधान आहे. काय सांगाल इतर पालकांना, कारण तुम्ही तातडीनं सगळी पावलं या ठिकाणी उचललीत, त्यामुळं आज तो ठणठणीत बरा झालेला आहे. आणि निश्चितपणानं मला एवढंच सांगावंसं वाटते सर्व पालकांना, की यामध्ये घाबरून जाण्यासारखं काही कारण नाहीये. ठीक आहे, आजार आहे, तो आजारामधून पेशंट बरा होतो. रिकव्हरी करत असताना आपल्याला योग्य ट्रीटमेंट त्याला मिळणं खूप गरजेचं आहे. IVIG इंजेक्शनच्या संदर्भामध्ये सुद्धा माझं प्रशासनाला विनंती आहे, की ते इंजेक्शन जर प्रशासनाने जर फ्री ऑफ कॉस्टमध्ये जर सर्वांना उपलब्ध करून दिलं, तर जे सर्वसामान्य माणूस आहे त्याला आर्थिक झळ पोचणार नाही. त्या अनुषंगानं आणि निश्चितपणानं पेशंट बरा होतो. कारण आम्ही ज्यावेळेस हे झाल्याच्या नंतर मग आम्ही Googleवर इकडे-तिकडे सर्च केलं, की आजाराविषयी माहिती घेतली. तर त्यावेळेस जाणून आलं, की बरेच पेशंट असे आहेत, की ते कोण पेशंट 1 महिन्यामध्ये रिकव्हर झालाय, कोण 2 महिने, कोण 6 महिने. परंतु आमचा पेशंट आज आम्हाला 15 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने रिकव्हर होताना दिसतो. तुम्ही जास्त अंगावर काढलं नाही त्यामुळं हे चांगलं चित्र दिसतंय. निश्चितपणानं. कारण आम्हाला डॉक्टर संदीप शिंदेने एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा सल्ला दिला आणि तात्काळ आम्ही त्याचं इम्प्रूव्हमेंट केलं आणि त्याला योग्य वेळी योग्य उपचार मिळाले. त्यामुळे आज बऱ्यापैकी त्याची इम्प्रूव्हमेंट आहे. तर हे अतिशय दिलासादायक चित्र आहे, सकारात्मक बातमी आहे, की आज हा 6 वर्षीय चिमुरडा जो आहे त्यानं GBS वरती मात केलेली आहे. त्याला कारण ठरलंय योग्य वेळी या पालकांनी पावलं उचलली, योग्य वेळी ते डॉक्टरांकडे गेले, त्यांनी सल्ला घेतला आणि उपचार घेतले. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.